माझा पोपट झाला. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता वाजले 7 आणि मी शाळेसाठी कपडे घातलेले आहेत आणि मम्मीने आपल्या गरम गरम चहा आणि खारी खायला दिले. तर मी चहा आणि खारी खातो आणि मग तर मित्रांनो आपण मस्तपैकी चहा घेतलेला आहे. मम्मीने दिले आपल्या सकाळ सकाळी. तर आता मी चहा पितो आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो माझा चहा तर पिऊन झालेला आहे आणि बघा सकाळ सकाळी कसलं गार वाटतं बघा. मित्रांनो माझं कॉलेजचा जायचा टाईम झालेला आहे. तर आता मी जातो कॉलेजला आणि मग कॉलेजून आल्यावर आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो आता वाजलेलं 12 आणि मी कॉलेजून आलेलो आहे आणि आता आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. तर आता जरा पीठ पूजा करून घेऊया. बघूया भाजी कोणची आहे. चला ठीक आहे, पहिली भाजी. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go, I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant. मित्रांनो मी जेवायला तर घेतलेलं आहे बघा, चपाती आणि आपले शेपूची भाजी. तर मी आता जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो आता वाजले 5:30 आणि मी थोडा आराम केला जेवण झालं की. आणि बघा आपली मम्मी पण आले. तर आता मम्मीला दिलं चहा मस्तपैकी. सगळी कामं तर आवडलेली मी आणि हवा बघा कसली गार सुटलेली आहे. आता चहा देऊया. जस्ट म्हणजे बनवलेला आहे. तर मित्रांनो आता देऊ मम्मीला चहा. बघ मम्मी बघ पी कसं झालं. पाणी पिऊन घेतो लवकर सांग. पाणी हां द्या पे आता चहा. बघ पिऊन कसं झालं. चांगलं झालं का चहा थंड? चहा थंड आहे. हो तू याच्या पहिले 10-20 मिनिट आता नाही गरम केला ना? नाही. बघ किती थंडच आहे. गरम आहे आणि बोलते थंड आहे. काय गरम कसं असते? मित्रांनो आता मी हे चहा घेतलेला आहे आणि वातावरण बघत बघत आता मी पितो चहा आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो आता वाजले 6 आणि आपण त्याला दळण दळण्यासाठी हे बघा मम्मी आणि मी चाललेलं आहे. ज्वारी आणि गहू आहेत. किती किलो आहेत मम्मी? हां 4-5 किलो असतील वाटतं. आता जाऊया दळण दळायला मम्मी सोबत. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. बघा आपलं गहू तर टाकले दळायला आणि ज्वारी दळले हे बघा. आणि मम्मी आणि मी इथं बसतो आणि मग गहू आणि ज्वारी दळ झाल्यावर मग पीठ मिळायला घरी आपल्या. मित्रांनो
घेऊन चाललेलं आहे आणि मग चाललं घरी. तर मित्रांनो ट्रॅक्टरच्या बळ्याचं जातो पळपट कारण की बघूया मग मी तिकडे गेली. आमचं शिरगाडी पटापट मम्मी आलो. 30 रुपयाला पाकिट होतं घेतलं डायरेक्ट सगळं. किती गोळ्या होत्या? 30 रुपयाला पॅकेट. गोळ्या किती होत्या? हे बघ पॅकेट 10 असतील. एवढ्या गोळ्या कशाला आणल्या आता? मित्रांनो घरी तर आणल्यात आणि मम्मी बघा पीठ आणलेलं टाकायचं डब्यामध्ये. 10 किलो होतं पीठ आणि ते असेल 2-3 किलो जेव्हा आहे ना मम्मी. तर हे बघा अंधार पण पडत आहे. 7 वाजले म्हणून हे बघा आणि लाईटही चाललेलं आठवते तुझ्या एकदम भारी वाटते बघा. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hue. मित्रांनो आता त्या स्पेशल जागेवर जाऊया. इथं खूप हवा लागते बघा. The sun is shining bright like a color. मित्रांनो मला इथं इथं उभं राहायला खूप आवडते आणि तो असं वाटतं की मित्रांनो आमच्या घरापासली एकदम स्पेशल जागा आणि माझ्या आवडीची जागा म्हणजे हीच जागा. कारण की इथं खूप हवा लागते. काही असू उन्हाळा असू थंडी असू पाऊस असू इथं जास्त हवा लागते. आणि समजा आता बघा माझी इथं एकदम भारी वाटतं. इथं हवा येईल. आता बघा इथं साईड लावलं काही हवा नाही आहे आणि इथं आता जस्ट वापस आलो आली हवा आहे ना. आणि बघा झाडंही हलत आहेत बघा काय करतात आपल्याला. आणि कावळ्यां म्हणजे पक्ष्यांना जरा तांदूळ बिंदूळ टाकले तर उड्या काढतात जाऊ द्या. आणि बघा ट्रेनही चाललेली आहे. दिसली का नाही काय माहीत नाही तुम्हाला. हे बघ आता दिसेल. पांढरं पांढरं आलेलं बघा ती तिची. हां अगे हे बघा काही दिवस झाले माझ्यावर. मम्मी आपल्याला झाडू मारत लावायचं. हे बघा मित्रांनो आपल्या झाडू जवळ मारून झालेलं आहे. आता करूयात देवांना देव बत्ती. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go, I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of summer. My summer trip. Take me away, all worries to a place where my heart can play. Under the stars, by the ocean shore, by the vast grasslands. Oh, it's the smell of summer. Dolphins rove, I watch them dance in the ocean's cove. I build a sandcastle high, I touch the summer sky. I sit around a fire, share stories that will never tire. I found the feeling
with the wind in my hair, I feel so free. Oh, it's अगरबत्ती लावल्या बघा मम्मीला काही मदत पाहिजे का. ती गेली ट्रेन आपला उडणला आणि मम्मी तर आली मगाशीच. अंदाज आहे म्हणून लाईटी चालू केल्या आहेत. मम्मी आज काय बनणार जेवायला. हा काम झालं ठरवून जेवायला काय बनवलं. तर बघूया मग काय बनते बसते तर मी. आणि येता येता बघा कॉप्सलच्या गोळ्या आणलेल्या मम्मीने एक खाल्ली आणि मी पण एक खाल्ली. आणि भावांना उद्या स्पेशल एक काय आषाढी एकादशी आहे. आणि उद्या सकाळी आमच्या शाळेत कार्यक्रम आहे राहिले होणार आहे म्हणून बघूया. जर गेलं तर राहील नाही तर नाही. आणि उद्या आपल्या घरात पण उद्या पण असणार आपल्या घरात उपास आहे ना मम्मी. सर्वांचा असणार. मम्मीने बघा शेवया खातं चांगलं आली. हा हा एक नंबर. आता मी शेवया खातो आणि लगेच भेटतो. मित्रांनो मित्र अभ्यास करतो आणि बघा हे काय बनवलं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की ही मॅगी आहे. ही मॅगी नाही तर मग काय आहे. शेवयाची मॅगी. तर शेवया टाकल्या त्याच्यात आणि त्यात आपले मॅगी मसाला तिखट थोडं मीठ आहे ना मग पळीवर ट्राय करतो आणि एक्सपिरियन्स एकदम चांगला आहे. गरम गरम आहे. आणि आता मी खातो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो आजचा असा काय आपला दिवस गेला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.